तुर्तास वळूया महापालिका निवडणुकीच्या बातमीकडे, कारण काही दिवसापूर्वीच या महापालिका निवडणुका पार पडलेल्या आणि राज्यातल्या 29 महापालिकांपैकी पहिल्या महापालिकेत आता भाजपचा महापौर होणार आहे। अकोला महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे। महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरेखा काळे यांचा खेडकरांनी 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव केलाय। भाजपचे 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, अजित पवार आणि शिंदेंच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने भाजपला साथ दिली आणि 2 अपक्ष नगरसेवकांनी देखील भाजपलाच पाठिंबा दिलाय। काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी दिलेला भाजपला पाठिंबा दिला। एमआयएमच्या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली। बहुमत नसतानाच भाजपने आता इकडे महापौर बसवल्याचं पाहायला मिळतंय। भाजप आमदार रणधीर सावरकर आता आपल्या सोबत आहेत। रणधीर सावरकर जी, आपण हे गणित जुळवून आणलं तर खैर भाजपने सत्ता राखली अकोल्यातली? भाजपची सत्ता होतीच। 38 नगरसेवक आमचे निवडून आले होते आणि 4 तारखेला 4 जानेवारीला देवेंद्रजीची पहिली सभा ही अकोल्यातच झाली। पहिला दौरा जो होता त्यांचा, आणि त्या सभेनंतर एक जे वातावरण तयार झालं, विकासाला मतदान करा अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह अकोल्यामध्ये सेट झाला आणि त्यामुळे आमचे 38 नगरसेवक निवडूनही आले। समविचारी पक्ष जे होते, प्री इलेक्शन अलायन्स आमचं होतं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांसोबत, त्यांनी कुठल्याही अटीविना आमच्या सोबतच राहिले। आमचे मित्रपक्ष महानगर विकास आघाडी म्हणून सुनील भाऊ मेश्राम यांची आघाडी होती, त्यांच्यासोबत आमची युती होती। त्यांचा एक नगरसेवक निवडला, तोही आमच्यासोबत होता। आमची निवडणुकीपूर्वी आहे युती नसतानाही निवडणुकीनंतर शिंदे साहेबांनी मोठं मन करून त्यांचाही एक नगरसेवक आमच्यासोबत आला आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे 3 नगरसेवक, असं करून आमची आघाडी तयार झाली। भारतीय जनता पक्षाचा एक बंडखोर होता, तोही आमच्यासोबत शेवटच्या क्षणी आला। ठीक। आणि एक देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि बावनकुळे साहेबांच्या मेहनतीनं आपण एक विकासाकडे वाटचाल करणारा जो कौल अकोलेकरांनी दिला त्याचा सन्मान झाला असं मला वाटतंय। धन्यवाद रणधीर सावरकर जी, आपण आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।